छान गुलाबी गुलाबी थंडी सुरू झालेली आहे. मस्त थंड वातावरण अजिबात उकडत नाही आहे. पण या थंडीमुळे आपला चेहरा जो आहे तो ड्राय होतो, ओठ फाटतात, पायांच्या टाचांना भेगा पडतात, हातपाय कोरडे होतात, केस ड्राय आणि रफ होतात, केस अक्षरशः गळायला लागतात. तुमच्या पण सोबत या थंडीमध्ये असंच होतं का? तुम्हाला पण या थंडीमध्ये तुमची जी स्किन आहे ती छान मऊ, गुळगुळीत, नितळ आणि तुकतुकीत ठेवायची असेल आणि तुमच्या केसांना छान स्मूथ आणि सिल्की शायनी ठेवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्यापैकी कोणाकोणाला थंडी आवडते? मला तर थंडी खूप आवडते, कारण थंडी किंवा हिवाळा जर म्हटला हा ऋतू माझ्या आवडीचा ऋतू आहे. पण बऱ्याच जणांना ना थंडी अजिबात आवडत नाही, कारण थंडीमध्ये आपल्याला त्वचेच्या रिलेटेड, केसांच्या रिलेटेड खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात. चेहरा ड्राय होतो, ओठ फाटतात, पायांच्या टाचांना भेगा पडतात, अक्षरशः पाय फुटतात, हातपाय अक्षरशः कोरडे पडतात आणि आपले जर केस म्हटलं तर केस थंडीमध्ये अक्षरशः ड्राय, रफ होतात, झाडूसारखे होतात आणि केस गळायला सुद्धा लागतात. म्हणून ना बऱ्याच जणांना असं वाटतं की यार नको ही थंडी. पण जर या थंडीमध्ये तुम्ही जर तुमच्या त्वचेची आणि केसांची व्यवस्थित जर काळजी घेतली तर ही जी थंडी आहे ती तुम्हाला हवी अशी वाटेल. या थंडीमध्ये तुमची पण जी स्किन आहे, तुमची जी त्वचा आहे ती खूप छान अशी मऊ, तुकतुकीत, नितळ आणि एकदम गुळगुळीत दिसेल आणि तुमची जी केस जी आहेत ना ती खूप छान अशी शायनी, सिल्की, स्मूथ दिसेल. कारण फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा साध्या सोप्या टिप्स सांगणार आहेत ज्यात या थंडीमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या आणि उपयोगाच्या ठरणार आहेत. त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ना ती स्किप न करता बघा, कारण मी खूप फायदेशीर टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट्स असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला ही आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका, कारण तुमचा जो एक सबस्क्राईब असतो तो आम्हाला मोटिवेट करतो नवीन नवीन कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला जास्त गप्पा न मारता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. टिप नंबर 1, डू नॉट बाथ हॉट वॉटर, म्हणजेच गरम कडकडीत पाण्याने अंघोळ करणं टाळा. आता जेव्हा थंडी सुरू होते ना तेव्हा प्रत्येकाला आवडतं छान कडकडीत गरम गरम पाण्याने अंघोळ धुवायला. टू बी ऑनेस्ट, मला आत्ता पण आवडतं एकदम कडकडीत गरम पाण्याने अंघोळ धुवायला, पण गेली 4-5 वर्ष झाली मी सोडून दिलेलं आहे. कारण फ्रेंड्स, कसं आहे, जेव्हा आपण थंडीमध्ये कडकडीत एकदम गरम पाण्याने अंघोळ करतो तेव्हा होतं काय, आपल्या त्वचेवर ना सीबम नावाचं एक नैसर्गिक तेल असतं जे आपल्या त्वचेला छान हायड्रेट ठेवायला मदत करतं. जेव्हा तुम्ही गरम कडकडीत पाण्याने अंघोळ करता तेव्हा हा जो सीबम आहे, हा जो नैसर्गिक नॅचरल ऑइल आहे तो आपल्या त्वचेतून निघून जातो आणि काय होतं तर आपली जी त्वचा आहे ती कोरडी पडायला लागते. त्वचा जी आहे ती आपली रुक्ष आणि निर्जीव होते आणि नंतर काय होतं, आपल्या त्वचेला अक्षरशः खाज यायला लागते. मग आता तुम्ही म्हणाल की थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करायचं, तर मग काय थंड पाण्याने अंघोळ करायचं? तर असं अजिबात नाही आहे. आपल्याला कोमट पाण्याने अंघोळ करायचं आहे. कोमट पाण्याने जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा जो आपल्या बॉडीवरील, आपल्या शरीरावरील जो सीबम आहे, जो नैसर्गिक तेल आहे तो आपल्या त्वचेवर तसंच राहतं. आता मी तुम्हाला एक सांगते बघा, एक उदाहरण देते. जेव्हा एखादं तेलकट भांडं असेल आणि आपण त्याच्यामध्ये जर थंड पाणी टाकलं ना किंवा कोमट पाणी टाकलं तर ते ना तसंच त्या भांड्याला चिकटून राहतं. पण जेव्हा तुम्ही त्या भांड्यामध्ये जर कडक पाणी, एकदम गरम कडकडीत पाणी जर टाकलं ना तर ते जे भांडं आहे ना ते तेल सोडतं आणि मध्ये येऊन साचतं किंवा त्या भांड्यातून तो तेल जो आहे तो निघून जातो. तर तसाच प्रकार आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेवर तुम्ही जेव्हा अंघोळ करता एकदम कडकडीत पाण्याने, तर तेव्हा तुमच्या त्वचेचा जो नैसर्गिक तेल आहे तो निघून जातो. पण ते जर तुम्ही थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ केला तर तो हा जो सीबम आहे तो त्वचेवर तसाच चिकटून राहतो, म्हणजे बॉडीतून निघत नाही. म्हणून थंडीमध्ये आपल्याला गरम पाण्याने अंघोळ नाही करायची आहे. टिप नंबर 2, चेंज युअर प्रोडक्ट ॲज पर वेदर. ऋतूनुसार आपले प्रोडक्ट बदलणे. प्रत्येकजण हीच मोठी चूक करतो. वर्षभर एकच प्रकारचे प्रोडक्ट वापरतात आणि हिवाळा आला की म्हणतात की आमची स्किन ड्राय झाली. आता हे मी तुम्हाला का सांगते, कारण मी हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच सांगेल, ऋतूनुसार
प्रोडक्ट बदला. कारण फ्रेंड्स कसं आहे, प्रत्येक हवामानात आपली जी त्वचा आहे ती बदलते आणि तिच्या गरजासुद्धा बदलतात. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यातला एखादा लाईट मॉइश्चरायझर हिवाळ्यात जर वापरत असाल तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. कारण आपल्याला हिवाळ्यामध्ये जड मॉइश्चरायझर म्हणजेच हेवी क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरायचे असतात, जे थंडीपासून आपल्या त्वचेचा जो बॅरियर आहे त्याला सुरक्षित आणि मजबूत ठेवून आपली जी स्किन आहे ती हायड्रेट ठेवेल. त्यामुळे लक्षात ठेवा, थंडीमध्ये आपल्याला आपले जे प्रोडक्ट आहेत ते बदलायचेच आहेत. टिप नंबर 3, मॉइश्चरायझर. आता थंडीमध्ये ना आपला जो मॉइश्चरायझर आहे ना त्याला तुम्हाला तुमचा सख्खा मित्र बनवून ठेवायचा आहे. कारण फ्रेंड्स कसं आहे माहिती आहे का, थंडीमध्ये ना थंड हवा आणि कमी आर्द्रतेमुळे आपल्या त्वचेतील जो ओलावा आहे, नॅचरल ऑइल आहे ना, तो खूप कमी होतं, त्याची पातळी खूप कमी होते. त्यामुळे थंडीमध्ये आपली जी स्किन आहे ती खूप ड्राय होते, काही लोकांची तर स्किन अक्षरशः फाटते. त्यामुळे आपल्याला भरभरून मॉइश्चरायझर वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या त्वचेचा जो ओलावा आहे तो टिकून राहील. आपल्या त्वचेचा जो बॅरियर आहे म्हणजे त्वचेवरची जो बॅरियर असतो किंवा त्वचा जी आहे ती आपली छान हायड्रेट आणि सुरक्षित राहील. आता थंडीमध्ये नक्की कोणता मॉइश्चरायझर आपण वापरला पाहिजे, तर फ्रेंड्स लक्षात ठेवा, थंडीमध्ये आपल्याला जड मॉइश्चरायझर वापरायचे आहेत. म्हणजेच काय, तर हेवी क्रीम बेस मॉइश्चरायझर थंडीमध्ये आपल्याला वापरायचे आहेत. तर मी तुम्हाला इथे काही प्रोडक्ट सांगणार आहे जे मी स्वतः वापरलेली आहेत आणि अजूनसुद्धा वापरते. तेच प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी व्हिडिओ आहे ती नॉन स्पॉन्सर्ड आहे. मी जेवढे पण प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ती मी स्वतः वापरलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे. अजिबात मी ही व्हिडिओ स्पॉन्सर केलेली नाही आहे. ठीक आहे. तर थंडीमध्ये कोणते मॉइश्चरायझर आपण वापरले पाहिजेत, तर मी तुम्हाला असे काही मॉइश्चरायझर सांगणार आहे जे अफोर्डेबल पण असतील आणि तितकेच ते हायड्रेटिंग पण असतील, जे तुमच्या स्किनला या थंडीमध्ये छान ग्लोईंग आणि एकदम नितळ तुकतुकीत ठेवायला मदत करेल. तर सगळ्यात पहिला जो मॉइश्चरायझर आहे जो मला खरंच खूप आवडतो आणि जेव्हा मी टीनेजर होती तेव्हा हा जो मॉइश्चरायझर आहे तो मी खूप वापरलेला आहे आणि तो आहे निव्हियाचा हा सॉफ्ट मॉइश्चरायझर. हा लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम आहे, ही खूप छान हायड्रेट करते स्किनला, त्यामुळे तुम्ही हा वापरू शकता. दुसरा मॉइश्चरायझर जो आहे तो मी मागच्या वर्षी इतका वापरला, अक्षरशः 3 बॉटल मी त्याच्या संपवलेल्या आहेत आणि आता परत मागवलेला आहे. तो म्हणजे वेनुसियाचा मॉइश्चरायझर. हा मॉइश्चरायझर इतका छान आहे, इतका म्हणजे ना अक्षरशः जर तुमची ड्राय स्किन असेल आणि जर तुम्ही छान हायड्रेटिंग एखादा मॉइश्चरायझर शोधत असाल तर तुम्ही हा वापरा. यामध्ये 5 प्रकारचे सिरामाइड्स आहेत, हायलुरॉनिक ॲसिड आहे, ओट्स कॉम्प्लेक्ससुद्धा आहे. त्यामुळे हा जो मॉइश्चरायझर आहे तो स्किनला खूप छान हायड्रेट करतो. अजून तुम्हाला काही मॉइश्चरायझर सजेस्ट करते. तिसरा जो मॉइश्चरायझर आहे तो आहे हा डॉट अँड कीचा मॉइश्चरायझर. हा मी माझ्या बहिणीला घेऊन दिलेला आहे आणि तिला तो खूपच आवडलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा वापरू शकता. अजून चौथा जो मॉइश्चरायझर सांगणार आहे तो आहे सेटाफिलचा मॉइश्चरायझर. आता मी तो मागवलेला नाही आहे, पण मी लवकरच मागवणार आहे, कारण मला हा जो मॉइश्चरायझर आहे तो खूप आवडतो. मी अक्षरशः याच्या प्रेमात पडेल, इतका सुंदर हा मॉइश्चरायझर आहे. तुमची जर खूप ड्राय स्किन असेल ना तर तुमच्यासाठी हा जो मॉइश्चरायझर जो आहे तो वरदान ठरेल, इतका छान हा मॉइश्चरायझर आहे. सेटाफिल, वेनुसिया, डॉट अँड की हे जे तुम्हाला मॉइश्चरायझर सांगितलेले आहे सर्व अफोर्डेबल आहेत, तुम्ही छान अफोर्डेबल प्राईसमध्ये खरेदी करू शकता. तर हे काही मॉइश्चरायझर आहेत जे तुम्ही या थंडीमध्ये वापरू शकता. टिप नंबर 4, सनस्क्रीन. आता खूप लोकांचा असा गैरसमज आहे, हिवाळ्यात सनस्क्रीन नाही लावलं ना तरी चालतं, पण असं अजिबात नाही आहे फ्रेंड्स. जसं आपण उन्हाळ्यात सनस्क्रीन लावतो, आपल्याला उन्हाळ्यात जशी सनस्क्रीनची रिक्वायरमेंट आहे तशीच आपल्याला हिवाळ्यात पण सनस्क्रीनची रिक्वायरमेंट आहे. कारण फ्रेंड्स कसं आहे माहिती आहे का, जरी तुम्हाला ना सूर्यप्रकाश कमी दिसत असला, ढगाळ वातावरण असलं, थंड वातावरण जरी असलं, तरी जे अल्ट्रा व्हायलेट रेज असतात ते जमिनीपर्यंत पोचतातच आणि हिवाळ्यात ते आपल्या त्वचेला 80% इफेक्ट करतात. म्हणजे 80% ते आपल्या त्वचेमध्ये प्रवेश करू शकतात. म्हणून ना हिवाळ्यात आपल्याला UVA आणि UVB जे रेज असतात ना त्यांच्यापासून हा 80% धोका असतो.
त्यामुळे जर आपण सनस्क्रीन नाही लावलं तर UVA जे रेज असतात ते आपल्या त्वचेवर जे सुरकुत्या किंवा रिंकल्स येतात ना, ते UVA रेजमुळे येतात. आणि UVB जो रेज आहे ना, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काळेपणा येतो, आपल्याला पिगमेंटेशन होतं. म्हणून हिवाळ्यात पण आपल्याला सनस्क्रीन जो आहे तो लावायचाच आहे. पण मी असं बघितलेलं आहे फ्रेंड्स, खूप जणांना सनस्क्रीन लावायला ना खूप कंटाळा येतो. तर मी तुम्हाला इथे एक सांगेल, जर तुम्ही घरात असाल ना तर सनस्क्रीन स्किप करू शकता. पण जर तुम्ही हिवाळ्यात बाहेर जात असाल ना तर तुम्हाला सनस्क्रीन हा लावायचाच आहे. मी तुम्हाला काही सनस्क्रीन सांगणार आहेत जे अफोर्डेबलसुद्धा आहेत आणि हिवाळ्यासाठी तर खूप छान आहेत. सगळ्यात पहिला जो सनस्क्रीन सांगणार आहे जो मी वापरते तो आहे हा डर्माटचचा सनस्क्रीन. ही माझी दुसरी बॉटल आहे. ठीक आहे, ही दुसरी बॉटल आत्ताच मी मागवलेली आहे. तुम्ही बघू शकता पॅकेजिंग आत्ताच ओपन केलेली आहे याची. खूप छान आहे. याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिडसुद्धा आहे. SPF 50 PA+++ आहे, त्यामुळे हिवाळ्यासाठी हा बेस्ट आहे. क्रीम बेस आहे, छान हायड्रेटिंग करतो स्किनला, अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही आणि अजिबात चिकटसुद्धा वाटत नाही. तर तुम्ही हा वापरू शकता. दुसरा जो सनस्क्रीन आहे तो मी सांगणार आहे तो आहे अनड्रायचा हा सनस्क्रीन. हा पण मी खूप वापरलेला आहे, अजून पण वापरते आणि खूप हायड्रेटिंग हा सनस्क्रीन आहे. ती बॉटल माझी त्या रूममध्ये आहे, त्यामुळे इथे मी आणायला विसरली. तर हा सनस्क्रीन तुम्ही पण वापरू शकता. अफोर्डेबल आहे, खूप अफोर्डेबल सनस्क्रीन आहे. तिसरा सनस्क्रीन सांगते तो आहे हा डॉट अँड कीचा. हा पण छान सनस्क्रीन आहे, हा पण तुम्ही वापरू शकता. आणि चौथा जो सनस्क्रीन मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे लोटसचा सनस्क्रीन. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही हा लोटसचा वापरा. हा ना स्किनमध्ये क्विकली अब्झॉर्ब होतो आणि अजिबात स्टिकी फील होत नाही. तर मी हा लोटसचा सनस्क्रीन खूप वापरलेला आहे, तर तुम्ही हा पण वापरू शकता. तर हे काही 4 सनस्क्रीन आहे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जे अफोर्डेबल आहेत. तर हे वापरा आणि या हिवाळ्यात सनस्क्रीनला अजिबात स्किप करू नका. सनस्क्रीन हा नक्की लावा. टिप नंबर 5, लिप केअर. फ्रेंड्स, थंडीमध्ये थंडीचा जो प्रभाव आहे ना किंवा थंडीचा जो इफेक्ट आहे ना तो सगळ्यात पहिले तर आपल्या ओठांवर आपल्याला बघायला मिळतो. कारण फ्रेंड्स आपले जे ओठ असतात ते खूप मऊ, एकदम नाजूक आणि बारीक असतात. त्याचसोबत आपल्या ओठांवरची जी लेयर असते ती पण खूप पातळ असते आणि आपल्या ओठांमध्ये नैसर्गिक तेल म्हणजे सीबम तयार करणाऱ्या ज्या ग्रंथी असतात ना त्या अजिबात नसतात. त्यामुळे थंडीमध्ये आपले जे ओठ आहेत ते लवकर कोरडे पडतात, लवकर आपले ओठ फाटतात आणि ओठांतून अक्षरशः रक्तसुद्धा येतो. आता खूप लोक काय करतात माहिती आहे का, आग लागली ना की विहीर खोदायला सुरुवात करतात. म्हणजेच काय, जेव्हा ओठ फाटतात तेव्हा त्याच्यावर उपाय करतात. पण असं अजिबात नाही करायचं. आपल्याला लिप बाम किंवा लिप ऑइल 12ही महिने लावायचं आहे. मी 12ही महिने लिप बाम लिप ऑइल लावते, त्यामुळे माझे ओठ कधी काळेसुद्धा नाही पडणार किंवा माझे ओठ कधी फाटणार पण नाही, ड्राय पण होणार नाही, कारण मी तेवढी माझ्या ओठांची काळजी घेते. आता आपल्याला थंडीमध्ये नक्की कोणता लिप बाम किंवा लिप ऑइल वापरायचा आहे. तर फ्रेंड्स मी तुम्हाला काही लिप बाम सजेस्ट करणार आहे जे मी स्वतः खूप वापरलेले आहेत आणि आता पण वापरते. तर सगळ्यात पहिला जो लिप बाम सांगणार आहे तो आहे हा द डर्माकोचा लिप बाम. खूप छान लिप बाम आहे हा. याच्यामध्ये SPF 30 आहे, त्यामुळे तुमचे ओठ अजिबात काळे होणार नाही. आणि हा पण मी खूप वापरलेला आहे आणि हा थोडासा कॉस्टली आहे पण खूप छान आहे. ठीक आहे, हा तुम्ही लावू शकता, म्हणजे घेऊ शकता. दुसरा जो लिप बाम मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे अफोर्डेबल पण आहे आणि याची तर मी आता ही माझी तिसरी बॉटल आहे. तो आहे हा बायोटिकचा बेरी प्लम्पिंग लिप बाम. 150 रुपयाला ही बॉटल मिळते तुम्हाला, पण इतका छान लिप बाम आहे, अक्षरशः ओठ ना इतके मऊ होतात. तर हा पण तुम्ही वापरू शकता, हा पण छान आहे. तिसरा लिप बाम जो आहे तो माझ्या आहोंनी मला गिफ्ट केलेला आहे. याची जर लिंक भेटली ना मला आणि हा प्रोडक्ट जर ऑनलाईन भेटला तर मी तुम्हाला नक्की याची लिंक देईल. हा आहे कलर शिफ्टचा PH बाम. इतका छान आहे, इतका ओठांना ना अक्षरशः मऊ आणि एकदम नाजूक ओठ होतात दुसऱ्या दिवशी. इतका छान हा लिप बाम आहे, तर तुम्ही हा वापरू शकता. तिसरा मी तुम्हाला लिप ऑइल सजेस्ट करेल. लिप ऑइल आता आलेले आहेत, ऑनलाईन पण मिळतात. खूप छान लिप ऑइल. ओठ अक्षरशः जर तुमच्या ओठ फाटले असतील, रक्त येत असेल तर तुम्ही लिप ऑइल नक्की लावा. तर हा मार्सचा लिप ऑइल मी घेतलेला आहे, अफोर्डेबल आहे. 200 रुपयापर्यंत मला मिळाला होता, ॲमेझॉनवरून मी घेतलेला आहे. आणि हा खूप छान लिप ऑइल आहे. अक्षरशः ओठ ना असे गुलाबासारखे एकदम मऊ होतात, इतका छान हा लिप ऑइल आहे. तर हे 4 जे लिप बाम आणि एक ऑइल मी तुम्हाला सजेस्ट केलेला आहे तो तुम्ही वापरू शकता. हा जो आहे तो मार्सचा आहे. स्विस ब्युटीमध्ये पण लिप ऑइल मिळतो, तर तो पण तुम्ही घेऊ शकता.
खूप लोकांना एक घाणेरडी सवय आहे ओठ चाटायची किंवा जीभने जी थुंकी असते ती ओठांना लावायची, तर ते करणं टाळा. त्याने ओठ जे आहे ते अजून ड्राय होतात, तर तसं करू नका. त्या जागी तुम्ही लिप बाम लावा. लिप बाम आपल्याला वारंवार लावायचा आहे. असं नाही की तुम्ही सकाळी लावाल आणि संध्याकाळी लावाल, असं नाही. जेव्हा जेवण वगैरे झालं, पाणी वगैरे पिलात किंवा असं वाटत असेल की लिप बाम आता कमी झाले, तर परत त्याला तुम्हाला लावायचं आहे. त्याने तुमचे ओठ जे आहेत ते मऊ आणि प्लम्पी होतील. लिप बाम हे वारंवार आपल्याला लावायचं आहे. टिप नंबर 6, हँड केअर. फ्रेंड्स, आपण स्त्रिया घरातील सर्व कामं करतो. कपडे धुणे झालं, भांडी घासणे झालं, स्वयंपाक करणे झालं. त्यामुळे सतत आपले जे हात आहेत ना ते पाण्यात राहतात आणि त्यामुळे होतं काय माहिती आहे का, हातांचा जो मॉइश्चर असतो म्हणजेच नैसर्गिक तेल असतो, नॅचरल ऑइल असतो, तो हातांचा निघून जातो आणि त्यामुळे आपले हात जे आहेत ते प्रचंड कोरडे पडतात. अक्षरशः काहींची तर ही बोटं आहेत ना ती फाटली जातात. तर मग काय आता करायचं, घरातले कामं तर सोडू शकत नाही ना. आता ना मार्केटमध्ये बघायला गेलं ना तर खूप साऱ्या हँडक्रीम मिळतात, पण त्या इतक्या महाग असतात. टू बी ऑनेस्ट, मी कोणतीच हँडक्रीम वापरत नाही. तर मग मी काय करते, चला सांगते तुम्हाला. काय करायचं, आपण जो पण काम करू, कपडे धुणं झालं, भांडी घासणं झालं, स्वयंपाक करणं झालं, जर आपले हात ओले असतील तर त्यांना लगेच आपल्याला कोरडे करायचे आहे. म्हणजे काय, एखाद्या कोरड्या टॉवेलला हात आपले स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. आणि मग काय करायचं माहिती आहे का, आपल्याकडे जो पण बॉडी लोशन असेल, आता माझ्याकडे ना वावचा बॉडी लोशन आहे हा, आणि दुसरा बॉडी लोशन आहे वॅसलिनचा. हा बघा, हा वॅसलिनचा. हे 2 बॉडी लोशन मी वापरते. आता हे जे बॉडी लोशन आहेत ना ते आपल्याला हातावर घ्यायचे आहेत आणि छान पूर्ण हाताला आपल्याला हा जो बॉडी लोशन आहे तो वापरायचा आहे आणि छान आपल्या हातांना हायड्रेट करायचा आहे, मॉइश्चराईज करायचा आहे. याने होईल काय, आपल्या हातांचा जो ओलावा आहे, जो मॉइश्चर आहे तो टिकून राहील आणि जरी आपण हात पाण्यामध्ये घातले ना तरी आपले हात जे आहेत ते अजिबात ड्राय होणार नाही. हात खूप छान मऊ आणि एकदम तुकतुकीत राहतील. टिप नंबर 7, फूट केअर म्हणजेच पायांच्या टाचांची काळजी. फ्रेंड्स, थंडीमध्ये ना आपल्या पायांच्या टाचा या खूप जास्त प्रमाणात फाटतात. म्हणजे काय, तर आपल्या टाचांवर जास्त दाब आला किंवा आता ना लादी वगैरे असते ती खूप थंड असते, त्यामुळे आपल्या टाचांचा जो नैसर्गिक तेल आहे तो खूप कमी होतो आणि त्यामुळे टाचा अक्षरशः फाटतात, त्याच्यातून रक्तसुद्धा येतो, काहींना तर खूप दुखतंसुद्धा. मग आता काय करायचं, खूप लोकांना एक घाणेरडी सवय आहे, टाचा फाटल्या ना की त्यांना अजून घासतात. म्हणजे त्याच्यातलं जे उरलेलं जे नैसर्गिक तेल आहे ना ते घासून अजून काढून टाकतात आणि त्याच्यामुळे त्या ज्या भेगा आहेत त्या अजून खूप जास्त मोठ्या होतात आणि त्या अजून खूप दुखायला लागतात. तर असं काहीच नाही करायचं. मी काय करते ते तुम्हाला सांगते. जर तुमच्या पायांना भेगा असतील किंवा तुम्हाला जर हिवाळ्यात तुमचे पाय भेगांपासून वाचवायचं असेल तर काय करायचं, एक डफ घ्यायचा. त्या डफामध्ये ना आपल्याला डेटॉल टाकायचं आहे आणि खडा मीठ असतो, तुम्ही बारीक मीठ पण टाकू शकता, पण खडा मीठ ना खूप उपयुक्त असतो, तो फिल्टर केलेला नसतो. तो जो मीठ आहे ना, खडा मीठ, तो त्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे. गरम म्हणजे इतकं पण गरम नाही घ्यायचं कडकडीत की पाय अक्षरशः भाजून निघतील. कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि डेटॉल टाकायचं आहे. छान ते मिक्स करायचं. 10 मिनटं पाय आपल्याला त्या डेटॉलच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. 10 मिनटानंतर हलक्या हाताने आपल्याला ते पाय जे आहेत, त्या ज्या भेगा आहेत त्या क्लीन करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही डेटॉल आणि मीठ टाकताना त्या पाण्यामध्ये ते आपसुकच आहे ना नॅचरल पद्धतीने, म्हणजे पाण्यातल्या पाण्यात ते आपल्या भेगांना छान क्लीन करतात. ठीक आहे, म्हणजे आपल्या भेगांना जी माती वगैरे असते किंवा अशी जी डेड स्किन असते ती खूप कमी होते त्या पाण्याने. तर 10 मिनटं ठेवायची. 10 मिनटं पाय छान पुसून घ्यायचे आणि हे कधी करायचं, रात्री करायचं. ठीक आहे, पाय स्वच्छ धुतल्यानंतर आपल्या पायांमध्ये आपल्याला आता पेट्रोलियम जेली, ठीक आहे, फूट केअर ज्या क्रीम असतात त्या नाही घ्यायच्या, खूप महाग असतात. पण मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो सोपा आणि एकदम स्वस्त असणार आहे, तो करा. पेट्रोलियम जेली असते ना अशा प्रकारची, ती पेट्रोलियम जेली त्या भेगांमध्ये भरायची. ते पण तुम्हाला पेट्रोलियम जेली पण तुमच्याकडे नसेल तर तुमचा जो पण मॉइश्चरायझर असेल ना तो पण तुम्ही लावू शकता किंवा बोरोलिन पण खूप छान ऑप्शन आहे, तो त्या भेगांमध्ये छान भरायचा. ठीक आहे, भरल्यानंतर त्याच्यावर आपल्याला छान सॉक्स घालायचे आहेत आणि ओव्हरनाईट आपल्याला सॉक्स छान घालून ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा तुमचे पाय अक्षरशः इतके मऊ आणि इतके नरम झालेले असतील, तुम्ही अक्षरशः ना एकदम तुम्हाला रिलॅक्स आणि एकदम छान वाटेल.
हे करून बघा, हे मी नेहमी करते आणि याचा फायदा खूप होतो. अशी जर तुम्ही तुमच्या पायांची जर काळजी थंडीत घेतली तर तुमचे पाय फाटणार अजिबात नाही आणि जरी भेगा पडलेल्या असतील पायाला तरी त्या रिपेअर व्हायला हा उपाय खूप मदत करेल. तर नक्कीच या हिवाळ्यात तुम्हाला तुमच्या पायांची पण काळजी घ्यायची आहे. टिप नंबर 8, क्लीनअप. फ्रेंड्स, थंडीमध्ये काय होतं, आपल्या त्वचेवर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त डेड स्किन साचली जाते. आता ही जी डेड स्किन असते ना, ती जे आपले पोर्स आहे ना त्यांना बंद करते आणि त्यामध्ये जी घाण आहे ना ती त्या पोर्समध्ये तिथे साचून राहते. ती जर घाण निघाली नाही किंवा ती क्लीन आपण केली नाही तर आपल्याला ॲक्ने, पिंपल होतात, नाकांवर आणि ओठीवर आपल्या ब्लॅकेट्स आणि व्हाईटेड दिसायला लागतात. त्यामुळे आपल्याला थंडीतही छान आठवड्यातून एकदा तरी क्लीनअप हा करायला पाहिजे. क्लीनअप केल्याने आपले जे पोर्स आहेत ते क्लीन होतात, आपली स्किनवरची जी डेड स्किन आहे ती निघून जाते. जर थंडीमध्ये तुमची स्किन जर डल झालेली असेल, चेहरा काला झालेला असेल तर क्लीनअपने तुमची स्किन जी आहे ती नेहमी ग्लोईंग दिसेल. म्हणून आठवड्यातून एकदा क्लीनअप नक्की करा. आता क्लीनअप कसा करायचा, तर मी खूप सोप्या पद्धतीने क्लीनअप करते, दर आठवड्याला करते, त्यामुळे माझी स्किन नेहमी ग्लो करत राहते. आपल्याला एक क्लिन्झर घ्यायचा आहे. क्लिन्झरसाठी तुम्ही सेटाफिलचा पण क्लिन्झर घेऊ शकता, कोणताही, किंवा फेसवॉश घेत असाल तर फेसवॉश घ्या. छान 1 मिनटं चेहऱ्यावर अप्लाय करून मसाज करायची आहे. चेहरा छान क्लीन करायचा. चेहरा क्लीन केल्यानंतर आपल्याला स्क्रब करायचा आहे. आपल्याला थंडीमध्ये आठवड्यातून एकदा तरी स्क्रब हा करायचाच आहे. तर स्क्रबसाठी तुम्ही हा बायोटिकचा पपाया स्क्रबसुद्धा वापरू शकता. खूप छान स्क्रब आहे यार, याला तर मी ना 5-6 वर्ष झाली असेल वापरत असेल. नेहमी संपला की लगेच मी दुसरा ट्यूब मागवते याचा. हा स्क्रब खूप छान आहे, एकदम जेंटल आहे आणि अजिबात मोठे पार्टिकल्स नाही आहेत जे तुमच्या स्किनला म्हणजे खराब करेल किंवा इफेक्ट करेल. एकदम माइल्ड पार्टिकल आहे, खूप छान स्क्रब होतो या स्क्रबने. हा पण घेऊ शकता किंवा तुम्ही हा हिमालयाचा वॉलनट स्क्रबसुद्धा घेऊ शकता. हा पण माझ्याकडे आहे पण तो माझ्या दीदीकडे आहे, त्यामुळे इथे दाखवायला मी नाही घेत ठेवला. ठीक आहे. क्लिन्झर झाल्यानंतर आपल्याला स्क्रबने छान आपला चेहरा क्लीन करायचा आहे. म्हणजे चेहरा 2 ते 3 मिनटं एक्सफोलिएट करायचा आहे आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहरा आपल्याला ड्राय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक फेस पॅक लावायचा आहे. मोस्ट ऑफ द मी घरगुती फेस पॅकच लावते, पण जर माझ्याकडे वेळ नसेल तर मी हिमालयाचा हा माझ्याकडे ट्यूब आहेच, हा हिमालयाचा नीम फेस पॅक मी वापरते. हा जो फेस पॅक इतका सुंदर आहे, इतका हा मला आवडतो. का कुणास ठाऊक, माझी जर स्किन डल झालेली असेल, काळी झालेली असेल ना तर लगेच चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो देतो हा फेस पॅक. तर तुम्ही हा फेस पॅक लावू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला थंडीमध्ये आपल्याला क्लीनअप करायचं आहे, जेणेकरून डेड स्किन साचणार नाही आणि त्यामुळे आपल्याला ॲक्ने, पिंपल किंवा ब्लॅकेट्स, व्हाईटेट्स होणार नाही. क्लीनअप केल्याने आपली चेहरा जो आहे तो नेहमी ग्लोईंग दिसेल आणि एकदम हायड्रेट आणि तुकतुकीत दिसेल. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हिवाळ्यामध्ये आपल्याला क्लीनअप हा करायचाच आहे. टिप नंबर 9, हेअर केअर, केसांची काळजी. आता ना थंडीमध्ये खूप लोकांना सवय असते कडकडीत गरम पाण्याने अंघोळ करायची आणि ते ना अंघोळ पण कडकडीत पाण्याने करतात आणि केस पण एकदम गरम कडकडीत पाण्याने धुतात. हे करणं सगळ्यात आधी टाळा. फ्रेंड्स, कसं आहे, जसं आपल्या त्वचेवर सीबम नावाचं नॅचरल ऑइल असतं तसंच आपल्या स्कॅल्पवर सीबम नावाचं नॅचरल ऑइल असतं. जर तुम्ही गरम कडकडीत पाण्याने जर केस धुतली तर तो तुमच्या स्कॅल्पवरचा जो सीबम आहे तो निघून जातो आणि त्यामुळे तुमची केस जी आहे ती थंडीमध्ये खूप जास्त कोरडी पडतात. जर तुम्हाला तुमच्या केसांचा, स्कॅल्पचा ओलावा किंवा मॉइश्चर टिकवायचा असेल तर तुम्हाला केस जी आहेत ती कोमट पाण्याने धुवायची आहेत. मी तर थंड पाण्याने माझी केस धुते. खरंच सांगते, टू बी ऑनेस्ट, थंड पाण्याने अक्षरशः मी माझी केस धुते, थंडीतसुद्धा. त्यामुळे लक्षात ठेवा, जर थंड पाण्याने नाही जमलं तर कोमट पाण्याने आपल्याला आपली केस थंडीमध्ये धुवायची आहेत, पण गरम कडकडीत पाणी नाही वापरायचं. दुसरी गोष्ट, थंडीमध्ये वारंवार म्हणजे रोजच्या रोज केस धुणं टाळा. याने सुद्धा आपल्या स्कॅल्पचा जो सीबम आहे तो निघून जातो आणि आपली जी केस आहेत ती खूप ड्राय, फ्रिझी, रफ दिसतात. अक्षरशः केस जे आहे ना, केसांचा जो शाईन आहे ना तो निघून जातो आणि केसही डल दिसायला लागतात. आठवड्यातून आपल्याला फक्त 2दाच केस धुवायचे आहेत. उन्हाळ्यात आपण 3दा धुवू शकतो, पण हिवाळ्यात फक्त 2दाच धुवायचे आहेत. वारंवार किंवा रोज केस धुणं टाळा. त्यानंतर हेअर ऑइलिंग. फ्रेंड्स, आपल्याला ना आठवड्यातून 2दा तरी केस धुवायचे असतात ना, तर 2दा आपल्याला
हेअर ऑइलिंगसुद्धा करायची आहे. हेअर ऑइलिंगमुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या स्कॅल्पचा जो सीबम आहे ना, जो ओलावा आहे, जो मॉइश्चर आहे तो टिकून राहतो. आपल्या केसांना छान पोषणसुद्धा मिळतं. म्हणून काय करायचं, नारळाचं तेल जे आहे ना ते थोडंसं कोमट करायचं आणि आठवड्यातून 2दा आपल्याला छान स्कॅल्पची मसाज करायची आहे आणि डीप हेअर ऑइलिंग करायची आहे, जेणेकरून आपल्या केसांचा जो ओलावा आहे, जे हायड्रेशन आहे ते टिकून राहील आणि आपली जी केसं आहेत ती हिवाळ्यात पण छान मऊ, लुसलुशीत आणि छान अशी स्मूथ राहिली पाहिजेत. म्हणून आठवड्यातून 2दा आपल्याला हिवाळ्यामध्ये हेअर ऑइलिंग किंवा हेअर ऑइलिंग मसाज ही करायची आहे. नेवर स्किप युअर कंडिशनर. फ्रेंड्स, लक्षात ठेवा, थंडीमध्ये जेव्हा तुम्ही केस शॅम्पूने धुताना लगेच आपल्याला कंडिशनर पण लावायचं आहे. आता कंडिशनरचं काम काय असतं, कसं आहे फ्रेंड्स, आपली जी केसं थंडीमध्ये खूप ड्राय, रफ आणि एकदम अशी कोरडी होतात, तर त्यांना ना मॉइश्चर प्रोव्हाइड करायचं काम करतो आणि त्याचसोबत आपल्या केसांवर एक संरक्षण थर तयार करतो, जेणेकरून थंडीमध्ये आपली केसं डॅमेज होत नाही, फ्रीझी आणि ड्राय होत नाही. त्या उलट आपली जी केसं आहेत ती नेहमी स्मूथ आणि एकदम मऊ राहतात. त्यामुळे लक्षात ठेवा, थंडीमध्ये आपल्याला कंडिशनर अजिबात स्किप करायचं नाही आहे. मी थंडीमध्ये कोणता कंडिशनर वापरते, तर तो आहे अगेन लोरियलचा जो हायलोरॉनिक ॲसिडवाला कंडिशनर आहे तोच. म्हणजे आपल्याला ज्या ब्रँडची शॅम्पू वापरायची आहे ना, त्याच ब्रँडचा आपल्याला कंडिशनर वापरायचं आहे. वेगवेगळं अजिबात नाही वापरायचं. ही एक सिरीज असते आणि ही जी शॅम्पू आहे ना ती याला धरूनच बनवलेली असते आणि हा जो कंडिशनर असतो ना ती शॅम्पूला धरूनच बनवलेला असतो. त्यामुळे एकच प्रकारचे प्रोडक्ट वापरा, ठीक आहे. तर मी ही शॅम्पू वापरते हायलोरॉनिक ॲसिडवाली आणि हायलोरॉनिक ॲसिडवालाच कंडिशनर वापरते. आणि हायलोरॉनिक ॲसिड जो असतो तो केसांना हायड्रेट ठेवायला खूप मदत करतो. त्यामुळे तुम्ही लोरियलचे ही जी शॅम्पू कंडिशनर आहे ती वापरू शकता. खूप छान कंडिशनर आहे. तर तुम्हाला केस धुतल्यानंतर कंडिशनर हा लावायचाच आहे. जसं मी तुम्हाला हिवाळ्यात कंडिशनर स्किप करायला नाही सांगितलं, तसंच आपल्याला सीरम पण स्किप नाही करायचं आहे. थंडीमध्ये केसांना सीरम हे लावायचंच आहे. थंडीमध्ये म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की नेहमी आपल्याला सीरम हे लावलंच पाहिजे. आता सीरम काम काय करतं माहिती आहे का, आपल्या केसांचा जो वरचा थर असतो किंवा केसांचा जो बॅरियर असतो ना त्याला टिकून ठेवण्याचं काम सीरम करतो. त्याचसोबत फ्रेंड्स, थंड हवा, प्रदूषण, धूळ, माती यांच्यापासून संरक्षण देण्याचं पण काम सीरम करतं. त्यामुळे केस धुतल्यानंतर छान केस ड्राय करायचे. 80% केस ड्राय झाल्यानंतर आपल्याला सीरम लावायचा आहे. आता मी जो सीरम वापरते ना तो खूप छान आहे. मी 3 बॉटल याच्या संपवलेल्या आहेत आणि आता ही 4थी बॉटल जी आहे ती मी वापरते. आता हा आहे लोरियल पॅरिसचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल सिरम. हा जो सिरम आहे ना तो ड्राय, रफ, फ्रीझी केसांसाठी बेस्ट आहे. तुम्ही जेव्हा याला अप्लाय करा ना तुमची केस अक्षरशः इतकी मऊ आणि इतकी शायनी दिसायला लागतात. केसांमध्ये गुंता जर असेल आणि जर तुम्ही सिरम जर लावलात आणि मग गुंता काढलात ना तो पण इझिली निघून जातो. इतका हा सिरम छान आहे. तुम्ही हा सिरम नक्की लावा. थंडीत सीरम अजिबात स्किप नाही करायचं. जर तुम्हाला तुमची केस छान शायनी, स्मूथ, एकदम मऊ ठेवायचे असतील तर सीरम हा आपण लावलाच पाहिजे. नंबर 10, हायड्रेट युअर बॉडी. फ्रेंड्स, मी तुम्हाला ज्या 9 टिपा सांगितलेल्या आहेत ना त्या अजिबात वर्क करणार नाही जर तुम्ही ही टिप जर फॉलो केली नाहीत तर. खूप लोकांची इथेच चूक होते. थंडीमध्ये पुरेसं पाणी पित नाही आणि आपल्याला खूप साऱ्या समस्या फेस कराव्या लागतात. आपले ओठ फाटतात, चेहरा कोरडा पडतो, हातपाय कोरडे पडतात, पायांना भेगा पडतात, केस आपली ड्राय आणि रफ होतात. कारण का, तर आपल्या बॉडीतील जो पाणी आहे तो कमी होतो. भले आपल्याला उन्हाळ्यामध्ये कसं आपल्याला तहान लागते तेव्हा समजतं की आपल्याला पाण्याची गरज आहे, पण आपल्याला थंडीमध्ये अजिबात समजत नाही. आपण ना थोडंसं पाणी पिलं तरी त्याच्यावरच इनफ करतो. खूप उशिरानंतर तहान लागली ना तर आपण पाणी पितो, पण हे करणं अक्षरशः चुकीचं आहे फ्रेंड्स. आपल्याला पाण्याची खूप गरज आहे आपल्या शरीराला. जर आपल्या शरीराला पाण्याची कमतरता झाली की ती लगेच आपल्याला त्वचेमार्फत दिसायला लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा, हिवाळ्यात पण आपल्याला 2 ते 3 लिटर पाणी हे प्यायचंच आहे. जर तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी नाही पिलात तर आपल्या बॉडीतील जे विषारी घटक असतात, ज्यांना आपण टॉक्सिक पदार्थ म्हणतो, ते बाहेर पडणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला दिसायला लागतं. आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने येतात, पिंपल येतात, केस गळायला लागतात. कारण जर बॉडीज डिहायड्रेट असेल तर ह्या सगळ्या समस्या तुम्हाला फेस कराव्या लागतील. त्यामुळे थंडीमध्ये आपल्याला 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. कमीत कमी 2 लिटर तरी नक्की प्या.
नाहीतर तुम्हाला 7 ते 8 ग्लास पाणी पूर्ण दिवसभरात प्यायचं आहे. जर बॉडी हायड्रेट असेल, जर तुमची बॉडी छान आतून हायड्रेट असेल तर बाहेरून पण तुमची बॉडी जी आहे, तुमची जी स्किन आहे ती छान हायड्रेट दिसेल. त्यामुळे थंडीमध्ये पाणी प्यायचं अजिबात कंजूसी करू नका. तहान लागो अथवा न लागो, तुम्हाला पाणी हे प्यायचंच आहे. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे आपल्याला या थंडीमध्ये आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायची आहे. मी या ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या खूप सोप्या साध्या आहेत, त्यामुळे रोजच्या आयुष्यात तुम्ही ते इझिली करू शकता. आणि जर या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात ना, तर या थंडीत तुमची जी स्किन आहे ती छान ग्लो करेल. तुमची जी स्किन आहे ती छान नितळ, मऊ, तुकतुकीत आणि छान गुलगुलीत राहील. आणि तुमची केस जी आहेत ती सिल्की स्मूथ आणि शायनीसुद्धा दिसतील. त्यामुळे ज्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय अदर टॉपिक असेल ना, तेही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.